जाऊया मायक्रोफोन वरती राजेशजी भोईर जोडले जात आहेत। धन्यवाद संदीप सर। चला सामना त्वरित सुरू करायचा आहे। आपण पाहतोय आजच्या दिवसातील ही अंतिम लढत असेल। नक्कीच गणपत पाटील संघ तीनही सामने जिंकून या बी ग्रुप मध्ये नक्कीच टॉप केलंय। मात्र अजूनही या ग्रुप मधील टॉपचा संघ नक्कीच ग्रुप विजेता संघ कोणता असेल अजूनही या सामन्यामध्ये नक्कीच बाकी असेल। हा पंच थोडं लक्ष असू द्या, मॅचला थोडं स्पीडअप करा। या ठिकाणी नक्कीच मैदानाची अजूनही आखणी करणं बाकी आहे। उद्याचा दिवस असेल, शनिवारचा दिवस असेल, तसेच रविवारचा अंतिम दिवस या मैदानामध्ये चांगल्या प्रकारची रोलिंग सुद्धा करायची आहे। त्यामुळे सामन्याला त्वरित प्रारंभ करायचा आहे। नाणेफेक जिंकल्यानंतर जेडी 11 आपल्या संघाचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे। जेडी 11 आपल्या संघाचा 12वा प्रतिनिधी त्वरित या ठिकाणी पाठवायचा आहे। शेवटचा आणि अंतिम पुकार असेल। चला सामना सुरू करायचा आहे। पंच सलामीची जोडी नवीन कराले आणि बाला मोरे आपण पाहतोय जेडी 11 संघाकडून नक्कीच मैदानामध्ये रवाना झाली आहे। पहिला चेंडू असेल गोलंदाज सनी। या ठिकाणी सुंदर फटका आपण पाहतोय। फ्लिक ऑफ द रिस्क आपण पाहतोय नवीन कराले याच्या बॅट मधून आलेला हा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार येतोय। या ठिकाणी 4 धावेने नक्कीच खाते उघडले गेले ते जेडी 11 संघाचं। पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आपणास पाहायला मिळतोय नवीन कराले। आता मात्र सलामीची जोडी या ठिकाणी बदलली गेली आहे। चार धावाने वैयक्तिक खाते उघडले गेले ते फलंदाज नवीन याने, तर संघाचे खाते सुद्धा 4 धावाने चौकाराने उघडले गेले। दुसरा चेंडू असेल गोलंदाज सनी मात्र सज्ज होतोय। पुन्हा एकदा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू टाकण्यात यश आलं, मात्र चेंडूला सन्मान दिलाय या ठिकाणी फलंदाज नवीन याने आणि एकेरी धाव सुद्धा या चेंडूवरती मिळते ती जेडी 11 संघाला। धावसंख्या आपण पाहतोय 5। 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर जेडी 11 संघाची नक्कीच प्रेक्षकांसाठी ही अंतिम लढत नक्कीच आली आहे मैदानामध्ये। बाला मोरेसाठी फुलटॉस चेंडू होता, नक्कीच मोठा फटका परावर्तित करू शकला नाहीये बाला मोरे। मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू हलक्या हाताने खेळून काढल्यानंतर चेंडूखाली क्षेत्ररक्षक येणार, तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते। या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 वरती। चांगली सुरुवात, संत आणि सावध सुरुवात या ठिकाणी आपणास पाहायला मिळते ती जेडी 11 संघाची। या ठिकाणी नक्कीच शफल होऊन मारलेला हा फटका नवीन याच्या बॅट मधून आलेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेला एक हाय अँड अनसम षटकार आपणास पाहायला मिळतोय। या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वरती। धन्यवाद मास्टर। चांगली सुरुवात आपणास पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला नवीन आणि मात्र दुसऱ्या चेंडूवरती सन्मान दिला चेंडूला। त्यानंतर बाला मोरेने सुद्धा एक धाव तिसऱ्या चेंडूवरती काढली। त्यानंतर चौथ्या चेंडूवरती एक मोठा फटका आपणास पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टाकला गेला आहे। अतिशय चाणाक्ष अशी गोलंदाजी आपणास मैदानामध्ये पाहायला मिळते। हॅलो तितक्याच नक्कीच चपलाईने एक धाव सुद्धा पूर्ण केली गेली या ठिकाणी मैदानामध्ये। या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 वरती। शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील, चांगली सुरुवात असेल ती जेडी 11 संघाची। दुसरा शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, आता मात्र मोठा फटका नक्कीच येतोय। चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने षटकारासाठी। DJ Akash.
50. धन्यवाद मास्टर. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नकोय. गणपत पाटील 11 संघ आपण थोडा सामना स्पीडअप करायचा आहे. चांगली सुरुवात या ठिकाणी आपणास पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 19 जेडी 11 संघाची. आता मात्र चांगली मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने वाटचाल आपणास पाहायला मिळते. पहिलं षटक गोलंदाज सनी याचं नक्कीच महाग ठरले ते गणपत पाटील 11 संघाला. दुसरा गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवर गणपत पाटील 11 संघाकडून खेळताना आपणास पाहायला मिळेल. किरण करडे नक्कीच अंतरट संघाकडून खेळणारा हा गोलंदाज असेल. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय नवीन कराले. या ठिकाणी नवीनच्या बॅटमधून निघालेला एक मोठा फटका, मात्र चेंडू जातोय लॉंग ऑन रिझर्व मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपणास पाहायला मिळतंय. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जातात. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय नवीन आणि बाला यांच्या माध्यमातून. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वरती. चांगली सुरुवात असती जेडी 11 संघाची. चांगल्या चेंडूला सन्मान नंतर खराब चेंडूला नक्कीच मोठा प्रहार करताना आपणास दिसून येत आहेत. पुन्हा एकदा सुंदर फटका, मात्र चांगलं कमबॅक या ठिकाणी गोलंदाजामार्फत आपणास पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर दुसरा चेंडू लगेचच ब्लॉक होल पद्धतीचा टाकण्यात आला. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावलेली 21 धावांवरती आपणास पाहायला मिळते. नवीन या फलंदाजासाठी नक्कीच तिसरा चेंडू असेल किरण या गोलंदाजाचा. सुंदर फटका आपणास पाहायला मिळतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण ओमकार बासे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दाखवतोय. ज्या ठिकाणी चौकार गेला असता मात्र 2 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्या मी तर म्हणेल. नेहमीच मैदानामध्ये तत्पर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ओमकार या क्षेत्ररक्षकाकडून. मागच्या वर्षी सुद्धा गणपत पाटील 11 संघाकडून खेळताना चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं होतं आणि त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण यावर्षी सुद्धा संघासाठी दाखवताना नक्कीच कर्णधाराला एक साजेशी अशी कामगिरी त्यामार्फत करायला केली जाते. आता मात्र पंचांकडून 9चा इशारा येतोय. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. सर्कलच्या बाहेरून नक्कीच ओमकार ज्या क्षेत्ररक्षकाची आपण वाहवा केली त्या ठिकाणी एक 9 चेंडू आणि प्लस 1 धाव नक्कीच संघाला मिळाली गेली आहे. आणि प्लस बाला मोरेसाठी नक्कीच फ्री हिटचा चेंडू सुद्धा असणार या ठिकाणी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वरती. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत आपण पाहिला 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. धावसंख्या 25 होते. फ्री हिटचा चेंडू असेल बाला मोरेसाठी. या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र कोणत्याही प्रकारचं बॅकअप नसल्यामुळे 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते या ठिकाणी. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 वरती. चांगली सुरुवात असेल पहिल्या षटकामध्ये 19 धावा. त्यानंतर मात्र गोलंदाज किरण याने चांगला कमबॅक करून दिलाय. 4 चेंडूंवरती आपल्या वैयक्तिक 7 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. 5वा चेंडू असेल नवीन या फलंदाजासाठी किरणचा. आता मात्र फुलटा चेंडू होता. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये या ठिकाणी काहीसं पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आपणास पाहायला मिळतंय. चांगल्या प्रकारचं कलेक्शन जर झालं असतं या ठिकाणी नक्कीच नवीन हा फलंदाज धावबाद झाला असता. मात्र एक चोरटी धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 वरती. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच 22 स्वरूपाची धाव होती शेवटचा चेंडू असेल किरण या गोलंदाजाचा. सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार का, मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. चांगल्या प्रकारची फेकी सुद्धा आली होती, मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात दोन्ही फलंदाजामार्फत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली होती
29 वरती या ठिकाणी दुसरं षटक संपलं गेलंय. नक्कीच माझ्या साथीला समालोचक आपण पाहतोय अक्षय तिखंडे जोडले गेले आहेत. पुढील सत्रासाठी त्यांना नक्कीच पाचारित करतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 वरती. ओव्हर टू अक्षय. धन्यवाद सर. एक महत्त्वपूर्ण शृंखला या मैदानावर खेळली जाते. कर्जत प्रीमियर लीगचा हा थरार या मैदानावर शिवशक्ती कडाव या मैदानावरती आज पाहायला मिळतोय. 2 तुल्यबल संघादरम्यान एक महत्त्वाची लढत या मैदानात खेळताना पाहायला मिळते. विश्वाचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांच्या स्मृतीत प्रथम वंदन करतो. दरम्यान माझ्या समालोचनास सुरुवात करतो. तर 2 षटकांचा अद्यापही खेळ झालाय. 3रं षटक प्रगतीपथावर असणार आहे. कर्णधारानं दर्शन येवलेसारख्या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय. वैयक्तिक पहिलं व सांघिक 3रं षटक घेऊन येतोय गोलंदाज दर्शन. अप्रतिमरित्या चेंडूची फेकी केली गेली. तत्पूर्वी ह्या चेंडूवर मात्र एक चिकी सिंगल पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं धावफलक वधारत आहे. तर खऱ्या अर्थानं धावसंख्येला रोख लावण्याचं काम ह्या गोलंदाजाच्या दरम्यान होताना पाहायला मिळतं आहे. पहिलं षटक सणीचं थोडं महागडं पडलं होतं. त्यानंतर द्वितीय षटक अप्रतिमरित्या फेकी केली गेली. पुन्हा ब्लॉक होलचा चेंडू आपला फॉलो थ्रो सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु विश्वास थेर सारखा क्षेत्ररक्षक मध्ये उभा असताना चेंडू सीमारेषा पार होऊ शकत नाही. या दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण होतीये. एका धावेच्या मदतीनं पुनश्च धावफलक कासवाच्या संत गतीने का होईना JD11 संघाची एक पाऊल पुढे सरसावतंय. 31 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. पुनश्च दर्शन येवले गोलंदाज व इथे मात्र नवीन सारखा फलंदाज त्याला दिशा देतोय. चेंडू फिरकावतोय सीमा रेखा पार. षटकार संधी देतोय पुन्हा एकदा DJ मास्टरला. धन्यवाद. चेंडू पुरवायचा मैदानामध्ये. दरम्यान 2 चेंडूंचा जर विचार करायचा भाग झाला तर अप्रतिमरित्या चेंडूची फेकी केली गेली होती, परंतु तिसरा खराब चेंडू आणि त्या चेंडूवर नवीन सारख्या फलंदाजानं त्याचा खरपूस समाचार घेतला. चेंडू भिरकावला सीमारेखा पार 6 धावेसाठी. 6 धावेच्या मदतीनं पुनश्च धावफलक वधारत आहे. धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. 3 चेंडूंच्या अंती 37 धावा. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीमध्ये धावेच्या ओघाला कुठेतरी कलाटणी मिळवण्याचं काम ह्या षटकाराच्या स्वरूपामध्ये होत आहे. इथे मात्र कर्णधाराला सुचत नाही कोणत्या बुरुजावर कोणता शिलेदार उभा करावा. पुनश्च हा चेंडू थोडा फसवा चेंडू होता, परंतु पंचांचा या ठिकाणी मैदानामध्ये कवायतीचा प्रकार पाहायला मिळतोय. पंच आम्हाला सांगतायत की हा स्वैर चेंडू आहे. स्वैरच्या माराने पुनश्च धावफलक वधारत आहे. धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. 38 धावा. खऱ्या अर्थानं सलामीला आलेले हे दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीमध्ये सलामवीराची जी कामगिरी करतायत ती खऱ्या अर्थानं गणपत पाटील 11 संघाला डोकेदुखी ठरली आहे. कारण ज्या पद्धतीमध्ये षटकार आणि चौकारांची आतिषबाजी होत असताना खऱ्या अर्थानं गणपत पाटील 11 संघाला विकेटची गरज आहे. पुनश्च चेंडूला या ठिकाणी सन्मान दिलाय. खऱ्या अर्थानं या चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. एक दुसरी धाव सहजरित्या पूर्ण होतीये. जिथं मी तर म्हणेल एक धाव सहजरित्या पूर्ण होत होती, त्या खऱ्या अर्थानं तिथे दुसऱ्या धावेला परावृत्त केले आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. 2 धावेच्या मदतीनं धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. 40 धावा. अद्यापही दर्शन येवले सारख्या गोलंदाजाच्या गोलंदाजीतील अद्यापही 2 चेंडूंचे खेळ शिल्लक असणार. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 4 चेंडू खऱ्या अर्थाने 11 धावा देऊन बसलाय. चेंडू या ठिकाणी मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. प्रवीण पथारे कोणतीही चुकी होत नाही. पहिला हादरा बसतोय JD11 संघाला. DJ
धन्यवाद डीजे. या ठिकाणी ज्या विकेटची गरज होती ती विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळालंय. खऱ्या अर्थानं ज्यानं षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केली तोच मात्र नवीन या ठिकाणी तंबूचा रस्ता परत दाखवताना गोलंदाज दर्शन पाहायला मिळतोय. तर गोलंदाजाच्या शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असताना तिसरं षटक प्रगती पथावर आहे. अद्यापही 5 चेंडूंची खेळी झाली आहे. एका चेंडूची खेळी शिल्लक असणार आहे. पुनश्च गोलंदाजी मार्कवर दर्शन येवले. ब्लॉकहोलचा चेंडू नक्कीच ज्या वेगानं चेंडूची फेकी केली त्याच वेगानं चेंडू सीमारेखा पार 4 धावेसाठी पाहायला मिळाला. या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अंती धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. 44 धावा. खऱ्या अर्थानं मी म्हणेल पहिले 2 चेंडू सुंदररित्या फेकी केली गेली होती, परंतु तिसऱ्या चेंडूवर जो षटकार अर्जित झाला त्यानंतर गोलंदाजाचे थोडे धाबे दानंताना पाहायला मिळाले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत त्या JD11 संघाच्या 44 धावा. आता मात्र 4थं षटक प्रगती पथावर असणारे स्लॉग ओव्हर 4थं षटक कर्णधार खऱ्या अर्थानं कोणाच्या खांद्यावर मदार सोपवणार आहे, कारण ज्या पद्धतीमध्ये धावेचा डोंगर उभा राहिलाय तर ह्या 4थ्या ओव्हरसाठी खऱ्या अर्थानं कर्णधार कोणाच्या खांद्यावर विश्वास दाखवणार आहे. तर खऱ्या अर्थानं 4थं षटक वैयक्तिक पहिलं व सांघिक शेवटचं षटक घेऊन येतोय. प्रवीण पथारे सारखा अंजप संघाचा हा अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी 4थ्या षटकाचं फेकी करण्यासाठी आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. कर्णधार वेगवेगळ्या दिशेमध्ये वेगवेगळ्या बुरुजांवर वेगवेगळ्या शिलेदार या ठिकाणी तैनात करतोय. एखादा तानाजी, एखादा बाजी, एखादा मुरारबाजी या ठिकाणी अशा पद्धतीमध्ये खेळ करावा लागेल, कारण इतिहासाची पुनरावृत्ती या ठिकाणी पुन्हा एकदा होऊ शकते. परंतु फलंदाजीच्या बलावर JD11 संघ अखूट टप्प्याचा चेंडूला खराब चेंडूला दिशा दिली. चेंडू भिरकावला सीमारेखा पार 6 धावेसाठी. असताना पहिल्याच चेंडूवर प्रवीण पथारेचा पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी षटकाराच्या स्वरूपाने स्वागत केले जात आहे. ह्या 6 धावेच्या मदतीने या ठिकाणी JD11 संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. चेंडू पुरवायचा मैदानामध्ये. धन्यवाद डीजे मास्टर. अक्षय, खूपच खंत वाटते इतका मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, मात्र जुना चेंडू जो चेंडू या ठिकाणी षटकाराच्या बाहेर मारल्यानंतर नक्कीच मैदानामध्ये येत नाहीयेत. म्हणजे प्रेक्षक फक्त मैदानामध्ये मॅच पाहण्याचं काम करतात, मात्र चेंडूसाठी थोड्याही प्रकारची हालचाल सुद्धा करत नाहीयेत. नक्कीच कर्जतकरांसाठी नक्कीच एक मोठी खंताची बाब असेल. नक्कीच सर, जर बघायला गेलं तर हा अप्रतिमरित्याचं आयोजन आहे. कर्जत प्रीमियर लीग म्हणायला गेलं तर संपूर्ण कर्जत तालुक्याचं हे आयोजन, प्रत्येकाने हे आयोजन आपलं होम ग्राउंडवरचं जसं आयोजन असतं त्या पद्धतीमध्ये स्वीकार करणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं असणार आहे. परंतु या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर 6 धावेने स्वागत करताना पाहायला मिळतोय फलंदाज. पुनश्च गोलंदाजी मार्कवर प्रवीण पथारे. पुनश्च आखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडूला दिशा दाखवली. सीमारेखा पार 6 धावेसाठी. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. बॅक टू बॅक 2 षटकारासाठी नक्कीच कुणाल दाबण्यासाठी या ठिकाणी संघाचे कर्णधार संघ मालक जयवंत हजारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आली आहे 2 बॅक टू बॅक षटकारासाठी.
नक्कीच संघाच्या संघ मालकांनी या ठिकाणी फलंदाजाचं कौतुक करताना पाहायला मिळालं आहे. बॅक टू बॅक 2 षटकार या फलंदाजाकडून अर्जित झालेत. तर खऱ्या अर्थानं कुणाल सारखा फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करत असताना तीच चुकी गोलंदाजांकडून वारंवार होणार का? परंतु या ठिकाणी गोलंदाज आपल्या गोलंदाजीवर थोडं कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. एकेरी धावेनंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोही यशस्वीरित्या पूर्ण होतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीनं या ठिकाणी धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. 58 धावा. 3 चेंडूंचा जर विचार करायचा भाग झाला तर पहिल्याच 2 चेंडूंवर बॅक टू बॅक 2 षटकारानंतर या ठिकाणी दुहेरी धावांवर या ठिकाणी JD11 संघ कुठेतरी समाधान मानताना पाहायला मिळतोय. पुन्हा शलो फुलटॉसचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे. चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होणार का? परंतु या ठिकाणी थोडी तुतुमेच्या खेळामध्ये या ठिकाणी धावबाच्या स्वरूपामध्ये आणखी एक हादरा बसतोय JD11 संघाला. कारण खऱ्या अर्थानं पहिल्याच 2 चेंडूंवर ज्या फलंदाजानं कुणाल धामणेसारख्या फलंदाजानं 2 षटकार अर्जित केले होते. कारण त्याला माहिती होतं की मला कदाचित माझ्यात जी क्षमता आहे की मी अद्यापही 1 किंवा 2 षटकार अर्जित करू शकतो. त्यासाठी कदाचित त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवून घेतली असावी. आणि ब्लॉक होलचा चेंडू होता. या ठिकाणी पुन्हा धोका उद्भवू शकतो. आणखी एक हादरा बसतोय धावबाच्या स्वरूपामध्ये JD11 संघाला. धन्यवाद. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. पुनश्च गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रवीण पथारे. तर फलंदाजी मार्कवर ज्यानं 2 षटकार अर्जित केलेत तोच फलंदाज कुणाल. खऱ्या अर्थानं या आयोजनाचं नक्कीच कौतुक करावं लागतंय. एक महत्वपूर्ण या ठिकाणी पुनश्च चेंडूला दिशा दिली. चेंडू भिरकावला. सीमारेखा पार. शेवटच्या चेंडूमध्ये आलेला हा खणखणीत षटकार. 6 धावेच्या मदतीनं धावफलकावर धावा जोडल्या गेल्या. 65 धावा. खऱ्या अर्थानं 66 धावेची गरज असणार आहे. ती म्हणजे गणपत पाटील 11 संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. JD11 संघ आपण त्वरित मैदानात रवाना व्हायचं आहे. तसेच गणपत पाटील 11 संघ आपले फलंदाज सुद्धा त्वरित मैदानामध्ये रवाना करायचे आहेत. JD11 चला त्वरित आपण मैदानात रवाना व्हायचे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी सन्माननीय तेजसजी बडेकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना सुद्धा मी या व्यासपीठावर आमंत्रित करतोय. तर JD11 संघ त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. त्याचप्रमाणे गणपत पाटील 11 संघ त्वरित आपले सलामीचे फलंदाज या ठिकाणी मैदानात पाठवायचे आहेत. 65 धावेचा या ठिकाणी पाठलाग करत असताना गणपत पाटील 11 संघ त्वरित आपले सलामीचे फलंदाज या ठिकाणी मैदानात पाठवायचे आहेत. दरम्यान पुढील धावतं समालोचनासाठी आमचे गुरुवर्य धन्यवाद सर. त्यांचं म्हणणं आहे की तूच समालोचन कर हवं.
तर आपण पाहतोय या 2 दिवस व्यवस्थितरित्या पंचांची भूमिका करणारे आमचे अमित सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरंच दादांचा गोड धन्यवाद, सरांचा गोड धन्यवाद. आपण ज्या व्यवस्थितरित्या तर उद्या काही वेगळ्या ठिकाणी जाण्याच्या एकत्रित ते या ठिकाणी उपस्थित राहणार नाही आहेत. तर मी विनंती करतो आहे अभि देवगरे सरांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करायचं आणि त्यांचंही आपण या ठिकाणी आभार मानायचे आहेत. नितेश, पाहायला गेला हा सामना खूप आपण पाहतो खूप महत्त्वाचा सामना आहे हा. JD 11 साठी भरपूर धावसंख्या उभारली गेली, पण या धावसंख्या पाठलाग करताना पहिल्या 2 षटकासाठी पुन्हा एकदा मी तुला विनंती करतोय का 2 षटक पहिले तू ते धावते वर्णन करावं. धन्यवाद संदीप सर. तर खऱ्या अर्थानं जर धावसंख्येचा डोंगर पाहिला तर JD 11 संघासाठी खूप मोठा नाही आहे, कारण आजच्या या दिवसातील त्यांनी सर्वात हायेस्ट अशी धावसंख्या उभारलेली आहे. तर खऱ्या अर्थानं त्यांचा सलामीचा आलेला फलंदाज विश्वास असेल, त्याचप्रमाणे या दोनही फलंदाजांकडून ज्या पद्धतीमध्ये फटकेबाजी झाली, एक अर्धशतक सुद्धा या सलामीच्या फलंदाजांकडून पाहायला मिळालं. तर खऱ्या अर्थानं त्याच फलंदाजीला या ठिकाणी आमंत्रित करावं लागेल. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी पहिल्याच चेंडूला दिशा दिली, चौकाराच्या बरोबरीने या ठिकाणी धावफलकाचा श्री गणेशा होतोय. गणपत पाटील 11 संघाचा 65 धाव्यांचा पाठलाग करत असताना पुन्हा आखुड टप्प्याचा चेंडू, गोलीच्या वेगाने चेंडू जातोय. पुन्हा एकदा सीमा रेखा पार, खणखणीत षटकार. डीजे ज्याच्या फलीमधून पहिल्याच मॅच मध्ये एक अर्धशतकीय पारी पाहायला मिळाली, तोच सुधीर मुकदम या ठिकाणी मात्र आपला सूर पुन्हा एकदा गवसताना पाहायला मिळतोय. एकाच चेंडूवर चौकारतोय, दुसऱ्या चेंडूवर षटकार. 2 चेंडूंच्या अंती या ठिकाणी धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत, 10 धावा. खऱ्या अर्थाने या ठिकाणी धावेला वेग येताना पाहायला मिळतोय. पुनश्च गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार होत असताना चेंडूला या ठिकाणी सन्मान देण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होतीये. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी तयार झालेला असताना थोडंसं गोलंदाजीवर कमबॅक करतोय. 2 चेंडूवर थोडे खराब फटके जरी अर्जित झाले असले तरी आपल्या गोलंदाजीच्या बलावर या ठिकाणी थोडं कमबॅक करतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक हाताळत असताना ज्या पद्धतीमध्ये फटकेबाजी होते आणि ज्या पद्धतीमध्ये गोलंदाजी होते, खऱ्या अर्थानं स्पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंडूने बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू जाऊन आदलला तो यष्ट्यांवर आणि खऱ्या अर्थानं एक मोठा हादरा बसतोय गणपत पाटील 11 संघाला. या ठिकाणी पंचांची भूमिका सर आपण सुरेखरित्या 2 दिवस या ठिकाणी साकारली. मी अभि देवगरे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सरांचं या ठिकाणी मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करायचे. तर खऱ्या अर्थानं ज्याच्या फलीमधून आपल्याला एकच चौकार आणि एकच षटकार अर्जित झाला होता, तोच मात्र सुधीर मुकदम या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला दिसताना पाहायला मिळतोय. परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी गणपत पाटील 11 संघाकडून या ठिकाणी प्रवीण पथारे अंजपचा हा फलंदाज या ठिकाणी वन डाऊनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा पहिल्याचा चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करतोय, चेंडू भिरकावून देतोय सीमा रेखा पार षटकारासाठी. डीजे पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असणार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. या ठिकाणी फलंदाज मात्र या ठिकाणी सुंदररित्या फलंदाजी पाहायला मिळते.
पुनश्च चेंडू हवेमध्ये थोडा धोका उद्भवणार. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणतीही चुकी नाही. आणखी एक हादरा बसतोय या ठिकाणी गणपत पाटील 11 संघाला JD 11 संघाकडून. आता कसं हे आता कसं वाटतंय मास्टर अर्थात मनाला गारगार वाटत असेल, थंडगार झालेत, वातावरण गार झालंय, DJ मास्टरही गार करतोय. आपण पाहिलं गेलं मोठे झटके आहे. सुधीर मुकादम एक चांगला तुफान फॉर्ममध्ये असलेला, ज्यांनी या स्पर्धेमध्ये वैयक्तिक दुसरी हायेस्ट स्कोर धावसंख्या जे यशवंत देशमुख नंतर दुसरी हायेस्ट स्कोर धावसंख्या वैयक्तिक 52 धावा पटकावली होती. आता सचिन लांगे विचार करत असेल, हा आपल्या संघातील खेळणारा हा खेळाडू सुरेखरित्या कामगिरी करतो. या ठिकाणी गणपत पाटील 11 संघाकडून तोही माघारी परतला. त्यानंतर प्रवीण पठारे आपण पाहिलं गेलं षटकार टोकून असं वाटलं होतं आगेकीच करणार, तोही माघारी परतला. त्याची जागा घ्यायला येतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय शिवाखडे, अर्थात हरेशे पण शिवाखडे आपण पाहतोय. तर शिवाखडे आपण पाहणार आहोत, स्ट्राईकला असणार. आपण पाहतोय हेमंत कालेकर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय सुरेखरित्या गोलंदाजी. अनेक समालोचक तयार होत असतात. खरंच कर्जत तालुक्यामध्ये सर्वांचं आपण गोड कौतुक करूया. मी तर बोलतो नव्याने अनेक जण तयार व्हायला पाहिजे. फक्त थोडीशी प्रॅक्टिस करा. ही बिग मॅच आहे, या मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. सुरेख फटका टॅप केला, चेंडूला बिरकावून दिला. शिवाकडच्या बॉटम पिन पावर, चेंडू सीमारेषा पार. काऊ कॉर्नर रिझन मध्ये हा गेलेला षटकार. अर्थात हरियाणा 11 संघाकडून खेळणारा गोलंदाज पाहतोय सध्या तुफान फॉर्म मध्ये, पण या ठिकाणी बघितलं तुफान फॉर्म चालत नाहीये कुणाचा. गोलंदाजा चिंधड्या उडवल्या जातात या मैदानावरती, कोणत्याच गोलंदाजाला थारा नाहीये. सुरेख फटका पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू जाणार फरार. 1 बाउन्स आलेला हा चौकार. सुरेखरित्या म्हटलं गेलं मित्रा, पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर षटकार चौकाराला. इथे गोलंदाजावरला कोणत्या प्रकारचा तारा पूर्ण दिवस पहिलं गेलं. एकच गोलंदाज हरेश करले ज्यांनी कालचा दिवस गाजवला. पुन्हा एकदा टॅप केला टी पॉइंट रिझर्व मध्ये. आपण पाहतो स्वीपर रेंज मध्ये क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न करणार. चेंडू सीमा रेषा पार. शिवाकडे ऑन द फायर होतोय, चेंडू धरतोय तो चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतोय 14 चेंडू आणि 36 धावांची गरज असणार. पट्टा गँगचं फेवरेट सॉन्ग लावलं मित्र तुम्ही. सुरेखरित्या आपण पाहतो कार्पेटमध्ये लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडंसं फंबल होतं बालाकडून, स्वतःला सावरलं, चेंडू उचलून फेकणार. 1 धाव घेतली जाणार. धावसंख्या 31 या आकड्यावरती. 13 चेंडू आणि 35 धावांची गरज. अजूनही विचार केला सामना दोन्ही बाजूने आहे, काही घडू शकतंय. क्रिकेट हे शेवटच्या चेंडूवरती काही होऊ शकतंय. सलामीला आला होता विश्वास. आत्ता चेंडू खेळायला भेटला त्याला. 1 धाव घेतलेली. आत्ता परत नॉन स्ट्राईकला उभा होता. फक्त समोरच्या फलंदाजी पाहत होता. षटक संपलंय. अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज असणार. धन्यवाद सर. या ठिकाणी मात्र समीकरण स्पष्ट होताना पाहायला मिळतात.
येणारे 12 चेंडू विजयासाठी 34 धावेची गरज असताना JD11 संघ कोणतीही टीम मिटिंग नको आहे, सामना त्वरित सुरू करायचा आहे. तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी फलंदाजीचा कस लागणार आहे. खऱ्या अर्थानं फलंदाजांना ज्या पद्धतीमध्ये फलंदाजी करणं गरजेचे असणार आहे, प्रति षटकामागे 17 धावेची बरोबरी राखणं गरजेचं असणार आहे. कारण जर बघायला गेलं तर गणपत पाटील 11 संघ आजच्या दिवसांमध्ये 3ही सामने जिंकलेला आहे. खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक विजय, जर हा सामना जर त्यांनी जिंकला तर खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक विजय त्यांना प्राप्त होऊ शकतो आणि आजच्या दिवसांमध्ये टॉप टीम म्हणून त्यांची पुढे वाटचाल होऊ शकते. परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं JD11 सारखी एक मोठी भिंत त्यांच्या समोर उभी असताना खऱ्या अर्थानं खेळ करणं त्यांना गरजेचं असणार आहे. सीधी बात न बकवास. येणारे 12 चेंडू विजयासाठी 34 धावेची गरज असताना सलामीला आलेला फलंदाज विश्वास थेर, ज्याने अद्यापही एका चेंडूचा सामना केलाय आणि एकेरी स्वरूपामध्ये धाव प्राप्त केली आहे, तो या स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज नवनाथ माली. टप्प्याचा चेंडू होता, या ठिकाणी चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात होता. चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार. तत्पूर्वी एक एकेरी धाव या ठिकाणी प्राप्त होते. या एकेरी धावेच्या मदतीनं पुनश्च समीकरण थोडं बदलताना पाहायला मिळतंय. येणारे 11 चेंडू विजयासाठी 33 धावेची गरज असताना खऱ्या अर्थानं मागच्या सामन्याचा हिरो ठरलेला शिवा खडेसारखा फलंदाज या ठिकाणी फलंदाजी मार्कवर येतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, या ठिकाणी धोका उद्भवू शकतो. आणखी एक हादरा बसतोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. आणखी एक हादरा गणपत पाटील 11 संघाला. धन्यवाद डीजे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्या फलंदाजाची गरज होती तो फलंदाज या ठिकाणी मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय. परंतु गणेगाव चिंचवली ज्या संघांमधून सलामीचा अष्टपैलू खेळाडू म्हणून अंडर-19 मध्ये सुद्धा खेळताना पाहायला मिळणारा नितेश तिखंडे, ज्यानं मागच्याच द्वितीय सामन्यांमध्ये अप्रतिमरित्या गोलंदाजी केली होती, तो या ठिकाणी फलंदाजीसाठी या ठिकाणी कर्णधारानं त्याला पाचारित केलंय. तर पुनश्च समीकरण बदलतंय. येणारे 10 चेंडू विजयासाठी 33 धावेची गरज असताना षटकार आणि चौकारांच्या आतिषबाजीला या ठिकाणी गणपत पाटील 11 संघाला वेग द्यावा लागेल. तर आखूड टप्प्याचा चेंडू होता, या ठिकाणी चेंडूची न बॅटची तितकी संपर्क झाला नाही, परंतु दैवानं या ठिकाणी 4 धावेच्या स्वरूपानं गणपत पाटील 11 संघाला 4 धावा दिल्या. या 4 धावेच्या मदतीनं पुनश्च एकदा धावफलक वधारत आहे. खऱ्या अर्थानं धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. 37 धावा. पुनश्च समीकरण बदलत आहे. येणारे 9 चेंडू 29 धावेची गरज. पहिल्याच चेंडूवर नितेशच्या फलीमधून या ठिकाणी चौकार अर्जित झाला असता. पुनश्च शॉर्ट पिच चेंडू, चेंडू भिरकावला सीमा रेखा पार. लॉंगेस्ट नितेशच्या बॅट मधून आलेला A1 पद्धतीचा ब्रँडेड षटकार. डीजे भूमीवरती रत्न चमचमती, ह्या भूमीवरती रत्न चमचमती, जणू कोहिनूर हिऱ्या समान, जणू कोहिनूर हिऱ्या समान. ही कर्जत पावन भूमी महान आहे रत्नांची खाण, ही कर्जत पावन भूमी महान आहे रत्नांची खाण, ही कर्जत पावन भूमी महान आहे रत्नांची खाण, ही कर्जत पावन भूमी महान. गायक सुमेध याच्या आवाजातून हे अप्रतिमरित्या गाणं प्रत्येकाच्या फेसबुकवर स्टेटस म्हणून चालताना पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं ही कर्जत पावनभूमी आहे. खऱ्या अर्थानं एक एक हिरे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिल्याच चेंडूवर चौकार, त्यानंतर या गोलंदाजाचा षटकाराच्या स्वरूपानं स्वागत करतोय नितेश सारखा फलंदाज. पुनश्च या ठिकाणी थोडं समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. येणारे 8 चेंडू विजयासाठी 23 धावेची गरज असताना खऱ्या अर्थानं फलंदाजीचा वेग या ठिकाणी वाढवण्याची गरज असताना या ठिकाणी नितेश तिखंडेचा
गोलंदाज या ठिकाणी त्रिफला उद्ध्वस्त करताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूंवर 10 धावेची कामगिरी करताना पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं सलामीला आलेला फलंदाज आहे, त्याला कोणीतरी साथ देणं गरजेचे असणार आहे. आणखी एक हादरा बसतोय गणपत पाटील 11 संघाला नितेशच्या स्वरूपामध्ये. डीजे धन्यवाद डीजे. या ठिकाणी नितेशचा सुद्धा विकेटचं पतन होत आहे, परंतु चिंचवली संघाचा हा फलंदाज सनी या ठिकाणी मात्र एक नौका फलंदाज म्हणून मैदानामध्ये येतोय. तर खऱ्या अर्थानं या गोलंदाजीतील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये गणपत पाटील 11 संघाला या ठिकाणी षटकार अर्जित होणं गरजेचं आहे, कारण एक हाय व्होल्टेज मॅच या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. एक से बढ़कर एक फलंदाज या ठिकाणी फटकेबाजी करतायत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला सीमारेखा पार 6 धावेसाठी. डीजे जाऊ फिरायला लोणावळा तुझ्या माझ्या भेटायचा दिस आईला. चल जाऊ फिरायला लोणावळा तुझ्या माझ्या भेटायचा दिस आईला. चल जाऊ फिरायला. आपण पाहतो उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज असणार. अक्षय पहिला गेलं. काल या टायमाला दोन्ही जे विजेते संघ होते टॉप 2 चे दोन्ही या टायमाला ढाब्यावरती बसले होते, पण आता ही अजून सामना इथेच चालू आहे. आता सामना इथेच चालू आहे म्हणजे आज खूप उशीर झालाय. सांगतात प्रेक्षक वर्ग आम्हाला का आज खूप उशीर झालाय, आम्हाला घरी जायचंय. 6 चेंडू 17 धावांची गरज. थोडं फास्ट घ्यायचंय पंच. 6 चेंडू 17 धावा. आपण पाहायला गेलं सनीने जसं मैदानात पाऊल ठेवलं आणि पहिल्या चेंडूवरती सनीने षटकार ठोकला. 6 चेंडू 17 धावा. आणि एक खासियत आहे, कारण सलामीला गेलेला विश्वास तेर आतापर्यंत 2च चेंडू खेळलाय. या 3 षटकामध्ये 2 चेंडू खेळलाय, बाकीचे 16 चेंडू फक्त नॉन स्ट्राईकला उभा राहिलाय. 2च खेळला, 2च. तर जाऊया. निकेश सर सांगतात आपण पुढे लक्ष देऊया. गोलंदाजी मार्क वरती कुणाल धावणे. 6 चेंडू 17 धावांची गरज. हा मैदानाची डागडुजी करायची, थोडा फास्ट घ्या मित्रांनो. पहिला चेंडू कुणाल धावणेचा शफल झाला, थोडासा कुच झाला. बॅट आणि चेंडूचा टायमिंग जुळलं नाहीये. जसं कपालावरती हात मारलं असं वाटतं, कुठेतरी बॅटची कडा घेतली होती का, विचार तोच होता. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या पाहिजे हम 7 1 7 17. पाच चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू सुरेखरित्या शपल झाला. मागचा दरवाजा उघडा केला, चोर चोरी करून गेला, फर्निचर बिघडवलं विश्वासचा. परतणार माघारी येणारे 4 चेंडू असणार विजयासाठी. पुन्हा एकदा 17 धावांची गरज असणार. डीजे गावान लोढाला तुमचे गावान लोढाला गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला. अजून आमच्याकडे लोढा आला नाही. पटेल आहुजा रिलायन्स लवकर हे जास्त आलेत. तर आपण जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा थोडं फास्ट घ्यायचं मित्रांनो. 4 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. ओमकार भासे आपण पाहतो मैदानावरती सज्ज होतोय. स्ट्राईकला असणार ओमकार. बघूया काय कामगिरी करणार. गोलंदाज कुणाल पुन्हा एकदा तयार. राईट हँड होतो, विकेट मारा. पुढचा चेंडूचा खेळ करणार सुरेख. एक धाव घेतली जाते.
येणारे 3 चेंडू 16 धावांची गरज. 2 षटकार 1 चौकार चालतील अक्षय. 2 षटकार 1 चौकार ही चालेल. तयार आहे गोलंदाज कुणाल दाफने पाहतोय गोलंदाजी मार्क होती राईट हँड होतो विकेट मारा. पुढचा चेंडू सनीसाठी. आहा कडे गेल्याचा प्रयत्न पंतांनी आमचं लक्ष वेधून घेतलं. सांगितलं ही खराब लाईन आहे. वाईट चेंडू अवंतर धाव. यस डिसिजन इज राईट. नका करू फाईट. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 51. 3 चेंडू 15 धावांची गरज. उलटा चेंडू हवाई सपार. फॉलो थ्रू सजवतोय कुणाल. फलंदाज बाद. सनी बॅक टू पवेलियन. ह्या भूमीवरची रत्न चमचमती. ह्या भूमीवरची रत्न चमचमती. जणू कोहिनूर हिऱ्या समान. जणू कोहिनूर हिऱ्या समान. ही कर्जत पावन भूमी महान आहे रत्नांची खाण. ही कर्जत पावन भूमी महान आहे रत्नांची खाण. ही कर्जत पावन भूमी महान आहे रत्नांची 2 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार. या सामन्यामध्ये समजणार BT1 आणि BT2 कोण असणार. सुरेख फटका. फलंदाज अटका. पुन्हा एकदा झटका. ओंकार भासे माघारी परतणार. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संदीप सर साऱ्यांचे लाडके उद्या ठीक सकाळी पहिला सामना होणार आहे C1 वर्सेस C2. आपण ठीक